अहमदनगर शहरात पोलिसांनी कारवाई करत 1000 रुपयांच्या 38,50,000 रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत। या नोटा कुठून आल्या व कशा आल्या त्याची चौकशी सध्या पोलीस करीत आहेत। सावेडी रोडवरील हॉटेल ओबेरॉय मागील महावीर नगर भागात तोपखाना पोलिसांनी राहुल कांतीलाल भंडारी यास ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ 38,50,000 किमतीच्या चलनातून रद्द झालेल्या 1000 रुपयांच्या नोटा तसेच लहान मुलांच्या खेळण्यातील नोटांचे 13 बंडल, कोऱ्या कागदाचे पैशाच्या आकाराचे 20 बंडल असा ऐवज मिळाला। गुरुवारी रात्री 11:30च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली। तोपखाना पोलिसांनी पोलीस कर्मचारी दीपक भागुजी रोहकले यांच्या फिर्यादीनुसार कारवाई केली आहे। मध्ये आम्ही कारवाई करत असताना सुरुवातीला बॅग चेक केली। त्या बॅगमध्ये 18,50,000 एवढी रक्कम भेटली आणि आरोपी पकडल्यानंतर आरोपीच्या अंगझडतीमध्ये जर्किन, एक काळ्या कलरचं एक जर्किन त्यांनी लावलेलं होतं। त्या जर्किनमध्ये 20 लाख रुपये अशी रक्कम सापडलेली आहे। टोटल रक्कम 38,50,000 एवढी रक्कम सापडलेली आहे आणि एक आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याविरुद्ध आम्ही कारवाई करत आहोत। त्याचं आता जर्किनकडे कोणी पाहिलंच नव्हतं ना, मग आम्ही स्वतः त्याला एका रूममध्ये घेऊन झडती घेतली असता त्याच्या बॅगमध्ये 1,20,000 भेटले। राहुल भंडारी याच्या ताब्यात चलनातून बंद झालेल्या 1000 रुपयांच्या 38,50,000 किमतीच्या नोटा आढळल्या। त्याबाबत त्याने समर्पक उत्तर न दिल्याने त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद ठेवलेली आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक AT चिंतले हे करत आहेत। सदरची रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। प्रतिनिधी मोहसिन कुरेशी, ATV न्यूज, अहमदनगर।